काकू आजी नाही म्हणजे आम्हालाही सांगा ना काहीतरी जाण्याआधी. अरे हो, तुम्हा दोघींना तर त्याची खरी गरज आहे. अभिलाषा, ऐकावे जनाचे, करावे मनाचे. काय आणि काशी, 4 भिंती जुळलेल्या असतात, त्यावर वर कुणीतरी छप्पर धरलेलं असतं, म्हणून त्याला घर म्हणतात. वेगवेगळ्या भिंतींना घर नाही म्हणत, हे लक्षात ठेव. मी हळद कुंकू घेऊन येते. आई, सासूबाई, माझ्यातही काही उणं असेल तर सांगा. तू या घराला हवी तशीच आहेस, अगदी माझ्या शांतीसारखी. नमस्कार. आयुष्यवंत. चल काकू, मी येतो तुला सोडायला. चल. नको. अरे कालच तू एवढ्या लांबच्या प्रवासात आलायस. आबा तुम्ही नका काळजी करू, आम्ही ऑफिसला जाताना सोडून देऊ आजीला. हो ठीक आहे. चला येते मी. सगळ्यांनी काळजी घ्या. हा, येतो आबा. अगं मीरा, मी करते ना, तुम्ही काही करू नका. वहिनी, सॉरी. हा दित्या. थँक्यू. काय वहिनी, काय ग? तुम्ही भलत्याच खुश दिसताय. हो ना मीरा, मी ना आज डब्यासाठी केळफुलाची भाजी करते. तुला सांगते मीरा, माझी आई आहे ना, म्हणजे कोल्हापूरची आई आहे, इतकी सुंदर भाजी करते ना. अगं अभिलाषा, तुलाही छान जमते भाजी. अहो आई, तुम्ही कशाला करताय? मी आहे ना. अगं असू दे ग. बरं आई, ऋषीचा फोन आला होता. काकू आजींना बस मिळाली वेळेवर. चला बरं झालं. खरं सांगू, त्या आणखीन थोडे दिवस राहिले असताना तर फार बरं वाटलं असतं. थोडी सेवा तरी करता आली असती त्यांची. मला तर अजूनही वाटतंय की काकू आजी आत्ता खाली येतील आणि कोणाला तरी ओरडतील. मीरा, त्यांचं ओरडणं हेच त्यांचं प्रेम होतं. हो ना. काय? नाही म्हणजे आई, त्या तुमच्याशी जसं वागत होत्या ते त्यांचं प्रेम होतं. तसं काय ना, त्यांचं जे वागणं होतं ना तुमच्या बरोबर, ते पाहून आम्हाला खूप दया यायची तुमची. पण आम्ही काय करणार? आम्ही पडलो सुना, त्या पडल्या सासूबाई. पण माझी दया येईल असं कधीच वागलं नाही त्या माझ्याशी. उलट त्यांच्याकडून मी इतक्या गोष्टी शिकले. मला तर मजा आली. 4 दिवस छान सासूबाई मिळाल्या, 4 दिवस छान सासूरवास झाला. त्याचं काय ना सासूबाई, तुम्ही फक्त 4 दिवसच सासूरवास भोगला. आता 4 दिवसात काय करणार आहे सासूरवास? हो की नाही वहिनी? हो ना. ज्या सुना सासू बरोबर आयुष्य काढतात त्यांना विचारावं सासूरवास काय असतो ते. म्हणजे तुम्हाला हो ना? काय असतो सासूरवास? मी सांगते. कसलेही अधिकार नसतात. घर आणि नवरे सासूच्या हातात असतात. काही करायचं असेल तरी सासूला विचारा, कुठे जायचं तर सासूला विचारा. असं? हो. सासू म्हणजे काय? राणी. राणीचं पद असतं ना.
सून म्हणजे दासी. असा असतो का सासूरवास? हो, हिचा गौरव आहे ना तो लहान आहे म्हणून. नाहीतर मला ना या सुनेच्या पदाचा खूप कंटाळा आलाय. मला ना सासू व्हावंसं वाटतं. आणि कॅश तुला? हो, मलाही सासू व्हावंसं वाटतंय. पण तेवढं आमचं नशीब कुठलं. गौरव मोठा होईपर्यंत वाट पाहावी लागणार. आत्ता या क्षणी मी तुम्हाला एक ऑफर देते. आपण आपल्या सासूसून पदांची अदलाबद्दल करूया. आजपासून या घराच्या सासू तुम्ही आणि मी सून. आहे कबूल? आई 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 अहो तुम्ही हे काय बोलताय? मीरा, मी या दोघींना विचारले. अभिलाषा, कॅश, तुम्हाला चालेल? आजपासून सासूचे सगळे अधिकार तुमच्या हातात. मी सुनेसारखी वागेन. विचार करा आणि सांगा. आई पण मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. मी दिलेल्या ऑफर विषयी? हो. तुलाही व्हायचंय का सासू? नाही, मी तुमची सून आहे ह्यातच माझं भाग्य आहे आणि मला तुम्हीच आई म्हणून हव्यात. गंमत केली मीरा. एवढं काय सिरियसली घेते? म्हणजे तुम्ही अभिलाषाविनी आणि कॅशविनींची सुद्धा गंमतच केलीत, हो ना? नाही, मी त्यांची गंमत नाही केली. म्हणजे तुम्ही त्यांना सासूचे अधिकार देणार आणि तुम्ही त्यांच्या सुनेसारखं वागणार? हो, तसंच तर त्यांना खाली सांगून आली. पण त्यांनी ऑफर मान्य केली तर? करू दे ना, मी त्यांची सून म्हणून वागेल. नको आई, खूप गोंधळ होईल. काही गोंधळ होणार नाही मीरा, तू अजिबात काळजी करू नकोस. आई, हे सगळं करण्याने काय मिळणार आहे? कशासाठी करताय? सासू आणि सासूरवास याच्याबद्दल त्यांच्या मनात खूप गैरसमज आहेत. हे मला दूर करायचे. पण असं सासूनी सुनेसारखं वागून आणि सुनेनी सासूसारखं वागून हे गैरसमज दूर होणार आहेत का? प्रयत्न नको करायला. आई, हे बोलून सगळं नीट नाही करता येणार. बोलून? मीरा, बोलून काही फरक पडेल असं तुला वाटतं? काही लोकांना शब्दातून समजवलं तर समजतं, पण काहींना कृतीतूनच समजवावं लागतं. अशाने त्यांना रान मोकळं मिळेल. काही अधिकार नसताना ते अशा विचित्र वागतायत. अधिकार मिळाल्यावर काय होईल? काय होईल मीरा? माकडाच्या हाती कोलीत आल्यावर काय होतं? बघूया तर खरं. कोलीत हातात मिळाल्यावर माकड काय करतं ते. काय होतं? अहो, सगळे अधिकार हातात आल्यावर काय होत नाही ते विचारा. काय होत नाही? काय होत नाही म्हणजे? नाही म्हणजे आत्ताच तू म्हणालीस ना की अधिकार हातात आल्यावर काय होत नाही हे विचार, म्हणून विचारलं काय होत नाही. बहिणी जरा शांत राहा. असं काय करतेस कॅश? कधी सांगतेस विचारा, कधी सांगतेस गप्प बसा. काय करायचं तरी काय? मी तुम्हाला झोप येत होती पण तू मला सांगितलंस की थांबा म्हणून मी थांबले. आता मी जाते झोपायला. सॉरी म्हणालीस का? सॉरी म्हणालीस? नाही, मला आवाज आला. हो, सॉरी म्हणाले. हा, मग ठीक आहे. हा, आता सांग. अहो बहिणी, आपल्याला आईने जी ऑफर दिली आहे ना ती उद्या एक्सेप्ट करायची आहे. काय करायची आहे? एक्सेप्ट म्हणजे स्वीकारायची आहे. उद्या त्या सून होतील आणि आपण सासूबाई. काय? नाही नाही कॅश कॅश, मला खूप भीती वाटते. तुम्ही कशाला घाबरताय बहिणी? घाबरायला त्यांना हवं.
उद्या त्या सून होणार आहेत. अगं पण त्या सून झाल्याने काय होणार आहे? अधिकार. या घराचे सगळे अधिकार. आपल्या शब्दाच्या बाहेर कोणीच नसणार आहे. नो अपील. वहिनी, वेळ आली तर आपण काहीही करू शकतो. काहीही. लक्षात येत आहे ना? काहीही करू शकतो. म्हणजे सगळं काही फिनिश. खरंच कॅश? आपण काहीही करू शकतो? अगं पण आतापर्यंत आपण जे जे डाव टाकले ते आईने आपल्यावरच उलटवले. मग आपण फिनिश. नाही, पण यावेळेस असं होणार नाही. ज्यासाठी आपण एवढे दिवस प्रयत्न करत होतो तो डाव आज आपल्या हातात आलाय. वहिनी, पुन्हा तुम्हाला या घरात मान सन्मान मिळणार. पुन्हा तुम्ही या घरच्या मोठ्या सूनबाई होणार. कॅश, किती सुंदर स्वप्न, किती छान. थांब थांब थांब, मी आत्ताच्या आत्ता आईला फोन करून सांगते. थांब. अहो वहिनी, काय करताय? काय? मॅच अजून सुरू नाही झाली आणि तुम्ही जिंकल्याचा फोन करून काय सांगताय? मग काय करू? अहो, मॅचची रणनीती आखायला नको का? म्हणजे आईंबरोबर आपल्याला काय काय करायचंय हे ठरवायला नको? मग आता काय करायचं कॅश? काय करायचं? मीरा, आम्ही आलोय. आज किती छान वाटतंय नाही? खरंय. म्हणजे असं अजिबात थकल्यासारखं वाटत नाही. दादा, माझ्या शेअर्सचे आज भाव पडलेत. जाम लॉस मिळालाय मला आज. पण नाही, मला काही वाटत नाहीये. आय एम ओके. नाहीतर असं झालं असतं ना तर माझी ना खूप चिडचिड झाली असती. म्हणजे मला कळलं नसतं काय करावं. पण आज नाही तसं वाटत आहे. आय एम ओके. मी सांगू असं का झालं ते? का? कसं असतं ना की जर मन प्रसन्न असलं ना की आजूबाजूला घडणाऱ्या छोट्या मोठ्या वाईट गोष्टींकडे आपलं लक्षच जात नाही. त्याचं काहीही वाटत नाही आपल्याला. तुमच्या लक्षात आलं का मी काय बोलतोय ते? अरे, काल आबा आले, आई आली, घरी सगळं छान झालं म्हणून आपल्याला इतकं फ्रेश आणि प्रसन्न वाटतंय. म्हणून दिवसही आपला आजचा मस्त गेला. पाणी. अरे वा, धन्यवाद. क्यू? मला पण दे. कशी आहेस तू? ठीक आहे. मीरा, काय झालं? तू गप्प कायस? काय नाही. मीरा, आई आणि आबा ठीक आहेत ना? हो, त्यांना काही झालं नाहीये. तू का एवढी उदास दिसतेस? मला काही झालेलं नाही. मीरा, तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय. काय झालंय सांग ना. आबा आले. द्या द्या द्या. बघा, सावकाश जड आहे. हा. द्या. आबा, पिशवी एवढी जड आहे. काय या पिशवीत? अगं, पुस्तकं आहेत. वाटेमध्ये पुस्तकांचं प्रदर्शन लागलं होतं. दोघंही आत गेलो. खूप छान पुस्तकं आहेत. सगळ्यांनी जा. आणि मी सगळ्यांसाठी पुस्तकं आणले, ते सगळ्यांनी वाचायची आता. कॅश आणि अभिलाषा कुठे दिसत नाहीत ग? आत आहेत. आई, आम्ही तुमचीच वाट बघत होतो. तुम्ही निर्णय घेतलेला दिसतोय. हो, आम्ही निर्णय घेतलाय. हो ना वहिनी? हा? हो हो. आई, कसला निर्णय? गायत्री, कशाबद्दल बोलताय तुम्ही? सांगते. कॅश आणि अभिलाषा, तुमचा निर्णय आधी सांगा. इथे सगळ्यांसमोर? हो, सगळ्यांसमोरच सांगावं लागेल. नंतर तो यांना कळणारच आहे. आपल्या भूमिकांची जी अदलाबदल होणार आहे ती यांना कळणं गरजेचं आहे. गायत्री,
भूमिकांची अदलाबदल म्हणजे? सांगते, एक मिनिट. आधी मला यांचा निर्णय कळू दे. कॅश अभिलाषा, काय ठरलं तुमचं? हो, आमचं ठरलंय. तुम्ही दिलेली ऑफर आम्ही स्वीकारतोय. हो की नाही वहिनी? हं? हो हो. तुम्ही आम्हाला जे काही सांगितलं ते आम्हाला मान्य आहे. हां. अगं आई, कसल्या ऑफर बद्दल बोलतेस तू? काय चाललंय काय हे सगळं? प्रथमेश, आज सकाळी आम्ही सासू सून या विषयावर बोलत होतो, तेव्हा मला समजलं की यांना सासू म्हणून जगणं खूप मजेशीर वाटते आणि सून म्हणून जगणं त्रासदायक. मी यांना म्हणाले की तसं असेल तर आपण सासू सून भूमिकेची अदलाबदल करूया. तुम्ही म्हणाल तोपर्यंत. गायत्री, अगं ह्या सगळ्याची काही गरज आहे का? हो आई, असं काही करू नकोस, फार गोंधळ होईल ग. म्हणजे यापुढे सासूचे अधिकार आणि त्यासोबत येणाऱ्या गोष्टी तुमच्या. अगं मीरा, तू तरी आईला समजाव ना, असं नको करू. समजावून झालंय माझं ऋषी. मलाही नको ही अदलाबदल. पण यांना हवी आहे. हो ना अभिलाषा? कॅश? नाही नाही, मी हे होऊ देणार नाही. विनायक, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? मी जे करेन ते चांगल्यासाठीच करेन. असं वाटत असेल तुम्हाला तर प्लीज आत्ता काही बोलू नका. अगं पण गायत्री, बोला अभिलाषा. कॅश, तुम्हाला हवी आहे ना सासू सुनेची अदलाबदल? हो, हवी आहे, हवी आहे. वहिनी, हवी आहे ना? हा? हो हो, हवी आहे, हवी आहे. हवी आहे, हवी आहे. ठीक आहे. यापुढे मी तुमची सून आणि तुम्ही दोघी माझ्या सासू. अगं पण आई, या सगळ्याची काय गरज आहे? मीही विचारलं आईंना, तर आई म्हणाल्या की गंमत म्हणून. हो ना? हो. गंमत म्हणून? आई, तू गंमत म्हणून आता सुनेसारखं वागणार? हे बघ, असं करू नकोस. का? आम्ही गंमत म्हणून करणार आहे सासूचा रोल. हो की नाही वहिनी? हो, गंमत म्हणून करणार आहोत सासूचा रोल. हं. विघ्नेश, सासूबाई गेल्यावर असं वाटलं की अजून थोडे दिवस सुनबाई म्हणून वागता आलं असतं तर किती बरं झालं असतं. म्हणून आज सकाळी विषय निघाला तेव्हा मीच यांना म्हटलं की आपण नाही आई, मला हे सगळं पटत नाहीये. काय आहे ते खरं खरं सांग. हेच खरं आहे प्रथमेश. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात भूमिकांची अदलाबदल केली ना तर सगळे सुखी होते. वडिलांना मुलाचं डिप्रेशन कळेल, मुलाला वडिलांना वाटणारी त्याची काळजी कळेल, बायकोला नवऱ्याची धावाधाव आणि नवऱ्याला बायकोची तारेवरची कसरत, सासूला सुनेच्या अडचणी कळतील आणि सुनांना सासूच्या भावना. सगळ्यांना एकमेकांचे प्रॉब्लेम समजतील. गायत्री, पण आपल्या या घरामध्ये या सगळ्याची गरज आहे? गरज भासण्याआधीच ती कळली ना तर पुढची भांडणं टाळता येते. नाही, स्वतःचं म्हणणं पटवून देण्यामध्ये तू खूप हुशार आहेस गायत्री. पण मला अजूनही असं वाटतं की तू याचा फेरविचार करावास. मी विचार केलाय. मी यापुढे यांची सून म्हणून वागणार.
सासूबाई आपण कधीपासून सुरुवात करायची? उद्यापासून. उद्या पहाटेपासून सुरू करूया. मीरा, मुलं ऑफिसमधून आली आहेत. चहा कॉफीचं कोण बघणार? हो, तुम्ही फ्रेश व्हा सगळे, मी आलेच. गायत्री, एक विचारू? सासू सून अदलाबदली विषयी? तू खरंच गंमत म्हणून हे करतेस? नाही, गंमत म्हणून नाही करत आहे. मग काय कारण काय आहे हा खेळ खेळण्यामागे? खेळ खेळल्याने मन शरीर तंदुरुस्त राहतं की नाही? हारजीत स्वीकारण्याची खिलाडू वृत्ती अंगात येते. बुद्धिबळ खेळल्याने बुद्धीला धार येते ना, तशी. हे कारण आहे खेळ खेळण्यामागचं. अच्छा, ठीक आहे, मी निघतो. अहो, रागावला? गायत्री, मला काळजी वाटते तुझी. का करतेस तू हे सासूसून पदाची अदलाबदल? गैरसमज दूर करण्यासाठी. हो, पण त्यासाठी ही अशी अदलाबदल करण्याची गरज काय? गरज आहे. दुरून डोंगर सुंदरच दिसतात हो, पण तो चढायला लागला की खड्डे दिसतात. चढताना दम लागतो. हे सगळं जे तू मला सांगितलंस ते तू त्यांनाही समजावून सांगू शकतेस. समजावून नाही कळणार. त्यांना डोंगर चढावाच लागेल. गायत्री, पण हे करताना तुला त्रास होईल ना. तुम्ही नका हो काळजी करू. तुझं हे नेहमीचं वाक्य आहे, काळजी नका करू. तुला काय जातं बोलायला? इथे माझा जीव टांगणीला लागलेला असतो. अहो, पण त्यात काळजी करण्यासारखं काय आहे? काळजी करण्यासारखं काय आहे? अभिलाषा आणि कश्मीरा सासूच्या भूमिकेत. रे देवा. सासूबाई